काल आपण काय पाहिलं होतं? हायजेन्स थिअरी पाहिली होती. हायजेन्स वेव्ह थिअरी पाहिली होती बरं. हायजेन्सने काय सांगितलं होतं, लाईटचं जे नेचर आहे ते कसं आहे? वेव्ह नेचर आहे. कसं आहे नेचर? वेव्ह नेचर. बरोबर? हायजेनने काय सांगितलं होतं, की लाईटचं नेचर कसं आहे? वेव्ह नेचर आहे. ठीक आहे. तर त्या वेव्ह नेचर थ्रू हायजेन्सनी प्रत्येक फेनॉमेनॉन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यात पहिला फेनॉमेनॉन काल आपण स्टडी केला होता, तो म्हणजे काय? रिफ्लेक्शन. त्यांनी सगळ्यात पहिलं काय सांगण्याचा प्रयत्न केला? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट जर सांगायचे तर रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे 3 लॉज आपल्याला माहीत पाहिजे. 3 लॉज. ठीक आहे. पहिला लॉ काय असतो? ठीक आहे. लॉज सांगते आधी लॉज पाहून घ्या. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतात? पहिला लॉ काय सांगतो, की आता येणारी रे काय असते? इन्सिडेंट रे असते. जाणारी रे रिफ्लेक्टेड रे असते. ठीक आहे. ही आहे इन्सिडेंट, ही आहे रिफ्लेक्टेड. ठीक आहे. तर पहिला लॉ काय सांगतो, की इन्सिडेंट रे एंड रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोझिट साइड ऑफ नॉर्मल. हे काय आहे? सरफेस आहे. सरफेसला परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ही काय होते? नॉर्मल होते. काय होते? नॉर्मल. तर पहिला लॉ काय आहे? इन्सिडेंट रे पुढे एंड रिफ्लेक्टेड रे आर ऑन पुढे सांगा की द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. हा झाला पहिला लॉ. ठीक आहे. दुसरा लॉ. दुसरा लॉ काय सांगतो? इन्सिडेंट रे सांगा पुढे रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल ते नाही एवढं नाही. नॉर्मल लाय ऑन द सेम प्लेन. काय म्हटलं? द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय ऑन द सेम प्लेन. आणि थर्ड लॉ काय सांगतो? द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. काय सांगतो थर्ड लॉ? अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स. इन्सिडन्स अँगल कोणामधला असतो? नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मधला अँगल अँगल ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे मधला अँगल काय असतो? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. तर हे आहेत 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन कोणाला प्रूव्ह करायचे आहेत? हायजेन्सच्या थिअरीनुसार प्रूव्ह करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. पहिले 2 लॉ ईझी आहेत. पहिले 2 लॉ डायग्राम वरूनच दिसतात. ठीक आहे. पहिले 2 लॉ एक्सपेरिमेंटली पण प्रूव्ह होतात. काय? इन्सिडेंट रे येते, ती रिफ्लेक्ट होते. बरोबर? दोन्ही कशा आहेत? अपोझिट आहेत नॉर्मलला. हे तर डायग्राम वरूनच प्रूव्ह होतं. ठीक आहे. किंवा एक्सपेरिमेंट करतो त्यावेळी प्रूव्ह होतं. फर्स्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह होतं. सेकंड पण एक्सपेरिमेंटली प्रूव्ह होतं. हा फक्त कसा प्रूव्ह होणार आहे? थेओरेटिकली प्रूव्ह होणार आहे. याला आपल्याला डिराईव्ह करायला लागेल. ठीक आहे. तो जो थर्ड लॉ आहे, थर्ड लॉ काय करायला लागेल? डिराईव्ह करायला लागेल. पहिले 2 लॉ कसे क्लिअर होतात? एक्सपेरिमेंटली व्हेरिफाय होतात. डायरेक्ट आपण स्वतः आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. ठीक आहे. जर एखादा लेझर आहे, लेझर जर मिररवर आपण इन्सिडेंट केला, तर तो काय होतो? बाउन्स बॅक होतो ना. ठीक आहे. आणि कशी असते ती रे कशी असते? अपोझिट असते नॉर्मलला. सरफेसला त्या काय असते? तो जो सरफेसला परपेंडिक्युलर जी लाईन आहे त्याला काय म्हणतो आपण? नॉर्मल. त्या नॉर्मलच्या कशी असते ती? अपोझिट असते. ठीक आहे. दुसरं काय आहे? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे एंड नॉर्मल लाई ऑन सेम प्लेन. एकाच प्लेनवर आहेत. म्हणजे एकाच सरफेसवर आहेत. आहेत ना एका सरफेसवर. तिघं पण काय आहेत? एकाच सरफेसला आहे. लास्ट लॉ काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स कोणाला इक्वल आहे? अँगल ऑफ रिफ्लेक्शनला इक्वल आहे. तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. समजलंय? ठीक. तर डायग्राम पहा. आता रिफ्लेक्शन जर करायचंय, तर रिफ्लेक्शनसाठी काय लागतो आपल्याला? एक रिफ्लेक्टिंग सरफेस लागतो. जिथे लाईन्स काढलात तो काय असतो? नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस. जिथे लाईन्स नाही तो रिफ्लेक्टिंग सरफेस. याचा अर्थ इथे रे येणार आहे आणि इथून जाणार आहे. बरोबर? बरोबर का? नक्की? आता ही सेम डायग्राम इकडे पण काढू शकतो आपण. 2 रेज सपोज कन्सिडर केलेल्या आहेत. एक येणारी आहे, एक येणारी रे, एक जाणारी रे. ही नॉर्मल. काय डाऊट याच्यात? काय डाऊट? नक्की? हा काय असतो? अँगल ऑफ इन्सिडन्स. हा काय असतो? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इथे पण अँगल ऑफ इन्सिडन्स. नंतर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता काय काढायचं आपल्याला? वेव्ह फ्रंट काढायची. वेव्ह फ्रंट कालच सांगितलं. वेव्ह फ्रंट जर काढायचं असेल, तर ती कशी असते? परपेंडिक्युलर असते. कसं असतं ते? परपेंडिक्युलर असतं. जर एखादा सरफेसला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर त्याचा काय होतो? वेव्ह फ्रंट होतो. आता ही कोणती रे इन्सिडेंट आहे ना, येतीये ना ती. बरोबर? ही कोणती आहे? येणारी आहे. बरोबर? मग याला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर काय होतो?
काय होतो? कोणता वेव्ह फ्रंट होतो? इन्सिडेंट वेव्ह फ्रंट होतो. कोणता होतो तो? इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. आता ही कोणती आहे? ही रिटर्न जाते ना. ही येणारी आहे, ही जाणारी आहे. बरोबर का? हे समजतंय का? येणारी जाणारी रे समजतीये का? समजते आहे का? ही येणारी आहे, ही रे जाणारी आहे. ही येणारी आहे, ही जाणारी आहे. ठीक आहे. इन्सिडेंट रे ही इन्सिडेंट रेला परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो होतो इन्सिडेंट वेव्ह. आता ही रिफ्लेक्टेड रे. ह्या रिफ्लेक्टेड रेला जर आपण वेव्ह फ्रंट हे केलं 90 डिग्री ड्रॉ केला तर काय होतो तो? रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. ठीक आहे. याला नावं देऊ. टेक्स्ट बुकमध्ये नावं आहेत तेवढी सांगा. हा काय आर. इथे ए, ए. हां. बी, ई. पुढे हा बी, सी, एफ, ही क्यू. बरं पहा, याच्यात गिव्हन लिहिते मी पहिलं. गिव्हन काय ते पहा. आर-ए अँड इन्सिडेंट रे कोणती आहे? क्यू-सी. हे काय आहेत? इन्सिडेंट रे आहेत. बरोबर आहे? बरोबर आहे? दोन्ही पण येणारे आहेत ना? बरोबर? त्यानंतर ए-क्यू अँड कोणती? सी-एफ. ही कोणती आहे? रिफ्लेक्टेड रे. कोणती रे? रिफ्लेक्टेड रे. ठीक आहे. आता इन्सिडेंट वेव्ह फ्रंट बघा. इन्सिडेंट रे कोणती आहे? ही आहे ना. इन्सिडेंट रेला जो परपेंडिक्युलर आहे तो काय असणार आहे? इन्सिडेंट वेव्ह फ्रंट असणार आहे. म्हणजे ए-बी हा काय आहे? इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. काय तो? रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट सांगा कोणता आहे? रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट सांगा कोणता आहे? ई-सी हा काय आहे? रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. गिव्हन समजलंय? गिव्हन समजलंय? गिव्हन समजलंय? आता टेक्स्ट बुकमध्ये देत असताना इथला जो अँगल आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आय दिलेला आहे. बघा दिलाय का? हा अँगल ऑफ इन्सिडन्स आय दिलेला आहे आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन दिलाय आर. ठीक आहे. आधी ते तुम्हाला समजून घ्या कसं आलं तिथे. इथे अँगल ऑफ इन्सिडन्स आय कसा आला आणि हा आर कसा आला हे समजून घ्या. थोडंसं मॅथ्स यूज करायचंय. ठीक आहे. ओके. काय यूज करायचंय? थोडंसं मॅथ्स यूज करायचं. ठीक आहे. आता इथे पहा. इन्सिडेंट रे अशी आहे. ही काय? ही हे काय? हे काय? रिफ्लेक्टेड रे. ठीक आहे. हे काय आहे? वेव्ह फ्रंट आहे. वेव्ह फ्रंट काय असतो? परपेंडिक्युलर. बरोबर? याला अँगल मी थीटा म्हणते सपोज आणि याला आपण आत्ता इन्सिडन्स अँगल नाही म्हणत, याला एक्स म्हणूया. काय म्हणतात याला? एक्स. आत्ता अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणू नका. थांबा डायग्राम बदलते. डायग्राम दुसरी काढते. नॉर्मल काढायची. हं. द्या लक्ष चला. आता अँगल सपोज याला ए, बी, सी म्हणूयात, हा डी म्हणूयात. ठीक आहे. आता ए-बी-सी जो अँगल आहे तो काय 90 डिग्री आहे. बरोबर आहे? 90 डिग्री. कसं काय 90 डिग्री? कारण ही पण इन्सिडेंट रे, ही पण इन्सिडेंट रे. या दोघांच्या मध्ये जर अशी लाईन ड्रॉ केली, तर हा 90 डिग्री तर हा पण 90 डिग्री होतो. आठवतंय? कोणती टेस्ट? कोणती टेस्ट म्हणतात त्याला? झेड? काय म्हणतात त्याला? अल्टरनेट अँगल टेस्ट. काय म्हणतात त्याला? अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल ना? बरोबर का? तर अल्टरनेट अँगल टेस्टनुसार आपण असं लिहू शकतो का, की अँगल ए-बी-सी हा काय आहे? 90 डिग्री आहे आणि तो कोणाला इक्वल आहे? कोणाला इक्वल आहे? जाऊ द्या. हां. अँगल ए-बी-सी 90 डिग्री हे तुम्हाला कळालंय. ठीक आहे. म्हणजे इथून इथपर्यंत हा सगळा जो अँगल आहे तो काय आहे? 90 डिग्री आहे. तर असं लिहिलं चालेल का? आय प्लस आर प्लस थीटा इज इक्वल टू काय? 90 डिग्री. बरोबर? आता इथे पहा. हा सपोज मी पी म्हणते याला. ठीक आहे. पी, बी आणि डी हा पण काय 90 डिग्री आहे. नॉर्मल आहे ना ती. नॉर्मल कशी असते? परपेंडिक्युलर असते सरफेसला. ठीक आहे.
PBD अँगल PBD हे पण काय आहे 90 डिग्री आहे. PBD ला आपण काय लिहू शकतो R प्लस पुढे थीटा प्लस एक्स हा पण काय येतो 90 डिग्री येतो. दोन्ही इक्वेट करा, दोघंही 90 डिग्री आहे ना, दोन्ही इक्वेट करा म्हणजे काय येईल I प्लस R प्लस थीटा इज इक्वल टू काय येईल R प्लस थीटा प्लस R कॅन्सल आउट, थीटा कॅन्सल आउट. I इज इक्वल टू काय आला मग प्लस आहे तर इकडे जाऊन हा मायनस होणार ना. हा R प्लस आहे. तिकडे जाऊन मायनस झाला. थीटा प्लस आहे. इकडे जाऊन मायनस झाला. प्लस थीटा मायनस थीटा कॅन्सल. बरोबर? समजलंय? म्हणजे एक्सच्या जागी आपण काय लिहू शकतो? आय लिहू शकतो. आणि तसंच त्या पद्धतीने तिथे आहे. ठीक आहे? एक्झाममध्ये लिहायचं नसतं ते. फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगितलंय ते मी कसं आलं. समजलंय का? तसाच इथे पण काय येतो अँगल? आर येतो. कारण इथे अँगल काय असतो? आर. समजलंय? समजलंय का? ठीक. आता या मागे. ठीक आहे? तर आता काय लिहू शकतो? आता 2 ट्रायंगल कन्सिडर करा. इन ट्रायंगल ए-बी-सी या ट्रायंगलमध्ये पहा. काय म्हटलं? इन ट्रायंगल ए-बी-सी. ए-बी-सी ट्रायंगलमध्ये पहा आणि दुसरा ट्रायंगल अँड ट्रायंगल ए-ई-सी 2 ट्रायंगल म्हटले आपण. ठीक आहे. त्याला आता कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं आपल्याला. काय प्रूव्ह करायचं आहे? कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. कसं प्रूव्ह करू शकतो? ए-बी-सी आणि ए-ई-सी मध्ये. आधी ए-बी-सी अँगल ए-बी-सी पहा. तो इक्वल आहे कोणाला? अँगल ए-ई-सी ला. का? कारण दोघं काय आहेत? 90 डिग्री आहे. एक अँगल प्रूव्ह झाला. ठीक आहे. दुसरी एक साइड पण प्रूव्ह होते. कोणती साइड? बघा कोणती कॉमन साइड आहे? एसी कोणाला इक्वल आहे? एसी ला इक्वल आहे ना? बरोबर का? का? कारण दोन्ही ट्रायंगलची साइड काय सेम आहे. ट्रायंगल चेक करा असे आहेत ट्रायंगल दोन्ही पण. एक असा आहे आणि एक असा आहे. आहे का? आहे का? आहे का दोन्ही ट्रायंगल असे? असे आहेत ना? ठीक आहे. तर ही साइड काय आहे दोघांमध्ये कॉमन आहे. म्हणजे ही काय आहे? कॉमन साइड. आणि अजून काय म्हणू शकता तुम्ही याच्यात? अजून काय म्हणू शकता? अजून काय वाटतं तुम्हाला? कोणती साइड आपल्याला सेम लिहिता येईल? कोणती साइड सेम लिहिता येईल? साइड और अँगल कोणता? एसी झाली ना? बघा एई आणि दुसरी काय आहे? सीबी हे इक्वल येतं. का इक्वल येतं? कारण लाईटला हे डिस्टन्स ट्रॅव्हल करायला जितका टाईम लागतो ना, तेच हे डिस्टन्स ट्रॅव्हलला तितका टाईम लागतो. आणि जर टाईम सेम असेल वेगळे-वेगळे नाही काढू शकत बाळा. मग असे, असे का? मग? हां. ही काढली असे ना? ईशान बस का? बस? हं. आणि हा काय 90 डिग्री आहे. काय झालं? हां? बरं आय-आर. आय-आर आत्ता नाही लिहायचं. हं? ए-बी आणि सी-ई. नाही ते तर वेव्ह फ्रंट आहेत ना. वेव्ह फ्रंट नाही इक्वल येणार. काय होणार? बघा, बघा काय होईल इथं. आता ही काय आहे रिफ्लेक्टेड आहे ना, बरोबर? ही रिफ्लेक्टेड रे एई बघून घ्या. रिफ्लेक्टेड आहे ती. रिटर्न चालली. आणि जी ही आहे क्यूसी आहे, ती काय आहे? इन्सिडेंट आहे. ठीक आहे. दोघंही 90 डिग्रीला कट झालेले आहेत. आणि दोघांचं डिस्टन्स पाहिलं तर डिस्टन्स काय सेम आहे किंवा टाईम काय लागतो दोघांना त्या पॉइंटपर्यंत पोहोचायला सेम. ठीक आहे. वेलॉसिटी सेम आहे, टाईम सेम आहे. डिस्टन्स काय असेल? सेम ना. मग डिस्टन्स सेम आहे म्हणजे एई कोणाला इक्वल आहे? बीसीला सेम. ठीक आहे. सीबीला इक्वल आहे. ठीक आहे. म्हणजे ही पण काय झाली इक्वल साइड झाली. हे कशावरून म्हणू शकतो आपण मग हे काय इक्वल कशावरून म्हणू शकतो? कोणती टेस्ट? एस-ए, एस-ए साइड अँगल साइड. बरोबर का? कोणती टेस्ट? Therefore, triangle ABC is congruent to triangle AEC. कोणती टेस्ट? SAS साइड अँगल साइड टेस्ट. मग साइड अँगल साइड टेस्टने ते जर कॉन्ग्रुएंट आहेत, ते जर इक्वल आहेत, तर याचा अर्थ हा अँगल कोणत्या अँगलला इक्वल आहे?
या अँगलला इक्वल आहे. इथला. हे समजलं का? समजलंय का? म्हणजे याचा अर्थ इथला अँगल कोणता होता? आपला अँगल ऑफ इन्सिडन्स होता आणि इथला अँगल ऑफ रिफ्लेक्शन होता. मग आय आणि आर काय आहेत? इक्वल. ठीक आहे? सेम. ठीक आहे? म्हणजे याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? अँगल आय इज इक्वल टू अँगल आणि अशा पद्धतीने थर्ड लॉ पण प्रूव्ह झाला. ठीक आहे? कोणी प्रूव्ह केला? हायजेन्सनी प्रूव्ह केला. येस. समजलंय कसं आलं? येस. घ्या लिहून.